शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये तुम्ही फॉर्म भरला आहे, तुम्हाला कंपनी निवडायची आहे किंवा तुम्ही कंपनी निवडले, सर्वांसाठीच तुम्हाला जर मागील सोलर पंप योजना सोलरचा लाभ घ्यायचा असेल, आपल्या शेतात सोलर पंप बसवायचा असेल, तर सर्वांसाठीच हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाचे अपडेट देणार आहे. खूप महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत ते क्लिअर करण्यात, कारण की भरपूर शेतकऱ्यांना या गोष्टी माहीत नाहीत. चुकून त्या शेतकऱ्यांकडून ती गोष्ट घडली जाते आणि नंतरनी ते शेतकरी काही ना काही करून सोलरसाठी पैसे भरलेले असतात, त्यांचे पैसे त्या ठिकाणी वाया जाण्याची खूप चान्सेस आहेत. मित्रांनो, भरपूर दिवसापासून काही बातम्या न्यूजमध्ये आपण पाहत असतात की मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये भरपूर कंपन्या आता योजनेमधून जे आहेत ते बाद होणार आहेत. आपण भरपूर वेळा शेतकऱ्यांना सांगत असतो की शेतकरी मित्रांनो, ज्या नवीन कंपन्या आहेत त्या कंपन्या निवडू नका, त्या कंपन्या पुढे जाऊन या योजनेतून बाद होणार आहेत. आपण वारंवार सांगतो, आपलं प्रत्येक व्हिडिओ बनवण्याचं कारण हे असंच असते. आणि आपण जे व्हिडिओ बनवतो त्यामार्फत आपल्या मेंबरशिप ग्रुप मार्फत तर आपण 100% गॅरंटेड सांगत असतो की तुम्ही कंपनी निवडू नका, पण व्हिडिओ मार्फत ही भरपूर लोकांना आपण संदेश देत असतो की नवीन कंपन्या निवडू नका. आताही आपण भरपूर साऱ्या न्यूज मार्फत ऐकत असाल की बऱ्याचशा साऱ्या कंपन्या या वेंडर लिस्टमधून गायब होणार आहेत, या वेंडर लिस्टमधून ब्लॉक केले जाणार आहेत. आता या नंतरचा एक प्रश्न असा आहे की ज्या शेतकऱ्यांनी या कंपन्या निवडल्या आहेत, ज्या शेतकऱ्यांनी यांचे मटेरियल भेटले नाही, त्या शेतकऱ्यांचं काय होणार? ज्या शेतकऱ्यांनी कंपन्या निवडल्यात, मटेरियल भेटलंय, पण नंतर जर काय प्रॉब्लेम आला तर त्या शेतकऱ्यांचं काय होणार? तर असे भरपूर शेतकरी आहेत ज्यांनी या कंपनी निवडल्या असतील, त्यांना मटेरियल भेटले नाही, भरपूर वर्ष झाले, दीड वर्ष झाले मटेरियल भेटलंय, पंप शेतात बसलाय, पण त्याबद्दल सर्व्हिस काही प्रॉब्लेम तर सर्व्हिस भेटत नाही. भरपूर जणांचा हा प्रॉब्लेम होत आहे, भविष्यातही असे प्रॉब्लेम होऊ शकतात. तर लक्षात घ्या मित्रांनो, भरपूर अजून कंपन्या वेंडर लिस्टमध्ये अशा आहेत ज्या ब्लॉक होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे सर्वांना नम्र विनंती आहे, मी असं म्हणत नाही की आपलं मेंबरशिप ग्रुप जॉईन करा आणि त्यातूनच तुम्ही कंपनी निवडा. मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्ही या योजनेसाठी भरपूर लोक इकडून तिकडून पैसे गोळा करून या योजनेसाठी पैसे भरत असतात. जर तुम्ही चुकीची कंपनी निवडली तर ते पूर्णपणे पैसे तुमचे वाया जाणार आहेत, कारण की भरपूर लोकांचे पैसे वाया गेलेले आहेत. एकदा तुम्ही कंपनी निवडली, त्या ठिकाणी आता ब्लॉक केल्यानंतर किती प्रमाणात शक्यता आहे की तुमचे ते पैसे माघारी येणार नाही, तुमचे पैसे माघारी येणार नाही, तुम्हाला त्याचे मटेरियल भेटणार, कारण की ती कंपनी वेंडर लिस्ट मधूनच ब्लॉक झालेली असणार आहे. आता आपल्याला माहिती भेटल्याप्रमाणे 4 ते 5 कंपन्या या वेंडर लिस्ट मधून ब्लॉक होणार आहेत, ज्या की नवीन कंपन्या. ब्लॉक होण्याचं कारण काय आहे मित्रांनो? या कंपन्या जे मटेरियल वापरतात ते मटेरियल आहे, ते क्वालिटी या आपल्या मागे त्याला सौर पंप योजनेमध्ये जी क्वालिटी सेट केली आहे त्या क्वालिटीमध्ये त्यांचं मटेरियल बसत नाही. जे शेतकऱ्यांनी पंप बसवलाय त्यांच्या तक्रारी खूप आहेत त्या शेतकऱ्यांच्या त्या कंपनी विरुद्ध, आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी पैशामध्ये पण घोटाळा केलेला आहे या योजनेच्या. तर अशा कंपन्या या वेंडर लिस्टमध्ये नसणार आहेत. भविष्यात या कंपन्या, काही कंपन्या आताही ब्लॉक झाले, आपण कोणत्याही कंपनीचं नाव घेत नाही किंवा कोणत्याही कंपनीबाबत काही चुकीची माहिती देत नाही. जसं जसं पुढे येतील तसे तसे अजून काही कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ब्लॉक होणार आहेत. तर सर्वांना एक नम्र आणि प्राथमिक विनंती आहे की जरी आपण आमच्या मेंबरशिप ग्रुपमधून कंपनी निवडली नाही, काही हरकत नाही. आम्ही म्हणत नाही की आमच्या मार्फतच कंपनी निवडा, फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा की कंपनी निवडताना तुम्ही चांगली आणि जी रेग्युलर कंपनी जी वर्षानुवर्षे या क्षेत्रामध्ये काम करत आहे अशीच कंपनी निवडा, जेणेकरून आपलीही अशा प्रकारे फसवणूक होऊ नये. आता सध्या जर परिस्थिती पाहिली तर मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये जवळपास 60 ते 70 हजार शेतकरी पैसे भरून वेंडरच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांना कंपनी निवडायची आहे. पण प्रॉब्लेम होत आहे की ज्या नवीन कंपन्या आहेत त्यावर शेतकऱ्यांचा भरोसा राहिलेला नाही, ते कंपनी शेतकरी निवडायला तयार नाहीत, कारण की कारणेही तसेच आहेत. कारण की नवी कंपनी नाही सर्व्हिस देत आहे, नाही मटेरियल देत आहे. मटेरियल जरी दिलं तर ते क्वालिटी खूप बेकार क्वालिटीचं मटेरियल, 3rd क्लास मटेरियल म्हणू शकतो, अशा क्वालिटीचं मटेरियल कंपनी आपल्यापर्यंत पुरवत आहे. याचा पर्याय एकच आहे, आपण सजग व्हा आणि आपल्या मार्फत जरी कंपनी निवडली, स्वतःहून जरी कंपनी निवडली तर चांगली आणि टॉप क्वालिटीची कंपनी निवड करून घ्या. मित्रांनो, जर तुम्हाला स्वतःहून कंपनी निवडता येत नसेल तर आम्ही तर आहोतच, आम्ही नॉमिनल चार्जेस घेत आहोत, कारण की तुम्हाला ते पंप तुमच्या शेतामध्ये बसेपर्यंत आपण मदत करतो.
लक्षात घ्या मित्रांनो, भरपूर सारे शेतकरी आपले मित्र आहेत तो फक्त आपल्या चार्जेसचा विचार करून कंपनी स्वतःहून निवडायचा प्रयत्न करत असतो. आता कंपनी निवडल्यानंतर आपल्याला कॉल करतात, सर मी हे चुकून कंपनी निवडले, मला ते कॅन्सल करता येईल का? तर एकदा कंपनी निवडल्यानंतर त्यांची कॅन्सल होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. त्यामुळे सांगत असतो आपण प्रत्येक वेळा वारंवार रोज व्हिडिओ बनवून सांगत आहे. याचा अर्थ असा नाही की जबरदस्ती कोणाला नाही की तुम्ही ग्रुप मार्फतच कंपनी निवडा, स्वतःहून कंपनी निवडा. पण कंपनी निवडताना विचार करा, चांगली आणि टॉपची कंपनी निवडा, जेणेकरून आपले 4 पैसे तिथे लागलेले, जेणेकरून 4 पैसे लागल्याबद्दल जसे आपले गेलेले आहेत त्या योजनेमध्ये त्या प्रकारचं आपल्याला वस्तू भेटली पाहिजे, त्या प्रकारची आपल्याला सर्व्हिस भेटली पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवून कंपनी निवडा मित्रांनो. आता लक्षात घ्या, या 4-5 स्टॉकच्या कंपन्या जे चांगले सर्व्हिस देतात, आता यांचा कोटा या महिन्यामध्ये पण कमी आला आणि येणाऱ्या महिन्यामध्ये पण कमी आहे. जवळपास 6,000 वेंडर कोटा या सर्व 4-5 कंपनीचा मिळून येणार आणि शेतकरी जे निवडण्याचे बाकी आहेत ते 60 ते 70 हजार शेतकरी बाकी आहेत. यामध्ये लक्षात घ्या, ज्यांना कंपनी आलेली माहिती भेटेल तेच शेतकरी फक्त कंपनी निवडू शकतात. पण आपण लक्षात घ्या आणि काळजी ठेवा की जर आपल्याला माहितीच पडली नाही तर चुकून आपली जी वेंडर सिलेक्शन आहे ती ऑटो होऊ शकतं. ऑटोमध्ये काही महावितरणचं काय चाललेली गडबड कोणालाही लक्षात येत नाही. कोणतीही कंपनी ऑटोमध्ये शेतकऱ्यांना दिली जात आहे, ती कंपनी नंतर त्यांना मटेरियल देत आहे हे पण महावितरण पाहत नाही, मटेरियल दिल्यानंतर त्यांना काय सर्व्हिस भेटत आहे हे पण पाहत नाही. ऑटो सिलेक्शन करून टाकत आहे डायरेक्टली, जर तुम्ही कंपनी लवकर निवडली नाही तर. आता तुमच्या जिल्ह्यामध्ये 2-3 वेळा त्या चांगल्या कंपनीचा कोटा येऊन गेला आणि तुम्हाला तो कोटा माहीतच पडला नाही तर तुमचा ऑटो सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असू शकतात, कारण की तुम्हाला ते चान्सेस दिले होते, तुम्ही त्यावेळेस कंपनी निवडली नाही. चांगला पर्याय आहे असा मित्रांनो की ग्रुप मार्फत कंपनी निवडू शकता. आपला 100% गॅरंटीड ग्रुप आहे. गरज असेल तर 100% जॉईन करा ग्रुप आणि खात्रीशीर 1,500 पेक्षा लोकांनी आपल्या ग्रुप मार्फत कंपनी निवडले. आपलीही अशीच अवस्था होऊ नये जशी 1000 ते 1,500 लोकांनी आपल्याला कॉल करून सांगितले की सर आम्हाला मटेरियल भेटलेले नाही, अशी आपली अवस्था होऊ नये. यासाठी बेस्ट पर्याय आहे की आपल्या मेंबरशिप ग्रुप मार्फत कंपनी निवडा. 99 रुपयाचा विचार करू नका मित्रांनो. 99 रुपयाचा विचार करत बसला तर भविष्यात तुम्हाला ते 99 रुपये खूप महागात पडू शकतात, कारण की कंपनी चुकीची निवडली तर ते सेटअप तुम्हाला भेटणारही नाही आणि भेटले तर ते चालणार नाही. या गोष्टीचं कृपा करून सर्वांनी लक्ष द्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा. काही व्हिडिओ आपले खूप महत्वाचे असतात आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जे आपले मित्रपरिवार फॅमिली असतात त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ शेअर करा. लक्षात घ्या, 4-5 कंपन्या सध्या ब्लॉक होण्याच्या कंडिशनमध्ये आहेत. जर चुकून तुम्ही ती कंपनी निवडली तर भविष्यात तुम्हाला त्याचं मटेरियल भेटणार नाही, गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला वरडून सांगत असतो की शेतकरी मित्रांनी आमच्या मार्फत कंपनी निवडा. आम्ही अशी सर्व्हिस पण देत आहे की त्यामध्ये शेतकरी मित्रांना फक्त आपल्याला कंपनी कोणती हवे, आम्ही तर चांगली कंपनी निवडून देणार, पण काही शेतकरी मित्रांचे असते की आम्हाला शक्तीच हवे, आम्हाला जेएनएस हवे, मेडिकल, तुम्हाला हवी ती कंपनी आमच्या मार्फत निवडून भेटणार आहे. फक्त नॉर्मल चार्जेस असतात, इतर ठिकाणापेक्षा आपले चार्जेस खूप कमी आहेत, ही गोष्टीही लक्षात ठेवा मित्रांनो. नॉमिनल चार्जेस भरून तुम्ही हवी ती कंपनी निवडू शकता, त्यानंतर आमच्या मार्फत ही निवडू शकता. दोन्ही जमत नसेल, आपल्याकडे काही चार्ज भरण्याची इच्छा नसेल तर मी स्वतःहून तुम्ही कंपनी निवडा, आम्ही सजेस्ट करू ती कंपनी निवडा. फक्त लक्षात घ्या, नवीन कंपनी निवडू नका. या योजनेमध्ये इथून पुढे पण खूप मोठ्या प्रमाणात स्कॅम आणि कंपनीकडून वेंडरकडून घोटाळे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्ताच सावध व्हा आणि कंपनी निवडताना विचार करा मित्रांनो. आता सध्याच्या कंडिशनला ज्या कंपन्या वेंडर लिस्टमध्ये आहेत त्यामधून सुद्धा 4 ते 5 कंपन्या अजूनही ब्लॉक होण्याचे चान्सेस आहेत, ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात द्या. आता आपला मेंबरशिप ग्रुप महाराष्ट्रातील 1 नंबरचा टॉपचा ग्रुप आहे. त्यामधून जर कंपनी निवडली तर आम्ही तुम्हाला तुमच्या शेतात पंप बसेपर्यंत सहकार्य करत असतो. आपण असं केलेलं आहे, 1,500+ लोकांना आपण त्यांच्या शेतात पंप बसेपर्यंत सहकार्य केले. त्यानंतरही आपण जे चालू करणार आहे नवीन स्कीम मध्ये जे इन्स्टॉलेशन असेल, त्यानंतर सर्व्हिसचं जे इतर प्रॉब्लेम आला तर मला तर सर्व्हिस देण्याचाही आपण नक्कीच प्रॉब्लेम जे आहे ते प्रयत्न येत्या काळामध्ये करणार आहोत. त्यामुळे ग्रुपला जॉईन राहा. शक्यतो ग्रुप मार्फतच कंपनी निवडा, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही, आपले मटेरियल चांगले भेटेल आणि आपल्याला जेन्युइन कंपनी निवडता येईल. मित्रांनो, इतर व्हिडिओ तुम्ही शेअर नाही केले कोणाला तरी चालतील, शेवटपर्यंत बघितलं नाही तरी चालेल, पण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहिला असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्ही आपला मेंबरशिप ग्रुप जॉईन करणार आणि आम्ही सांगल त्यानुसार कंपनी निवडणार किंवा कंपनी चांगल्या क्वालिटीची निवडणार.